आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या। मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटो, मटार, फ्लॉवर, कोबीची आवक वाढली। दरात घट, 90 ते 100 ट्रक भाज्यांची आवक। जालन्यातील ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात लसणाची 300 रुपयांना विक्री सुरू। मात्र इतर भाजीपाल्यांच्या दरात घसरण, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। यंदाच्या हंगामातील नवीन तूर बाजारात येताच दरात मोठी घसरण। 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल मिळणारी तूर आता 7,000 रुपये प्रति क्विंटल दरानं विक्री। ज्वारी पेरणी यंदाही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल। राज्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच 50% पेरा। जालन्यात मिळेल त्या भावात शेतकऱ्यांकडून कापसाची विक्री। खासगी व्यापाऱ्यांकडून 7,000 रुपये प्रति क्विंटलनं कापसाची खरेदी। भावी वाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडू। नवी मुंबई बाजार समितीत केशर आंब्याची पहिली पेटी दाखल। पारंपरिक पद्धतीनं पूजा करून विक्री केली जाणार। नाशिकच्या लासलगाव, निफाड, चांदवड आणि येवला भागात मेंढ्यांची चाऱ्यासाठी भटकंती। शासनाने मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। सोलापुरातील कुर्डुवाडीत व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा शेतमाल फेकून दिला। शेतमाल रस्त्यावर फेकत शेतकऱ्याला मारहाण। कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल। रत्नागिरीतील कृषी आणि पशु मेळाव्यात शेतकऱ्यांची गर्दी। 4,500 शेतकऱ्यांनी मेळावा आणि प्रदर्शनाचा आनंद लुटला। मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन। कोथरूडमधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वन विभागाला निर्देश। मतोबा टेकडीवरील आगीची गंभीर दखल। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पाळणार नो व्हेकल डे। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी सार्वजनिक वाहनाचा वापर करणार। नागपुरातील 4 जलकुंभावरून आज पाणीपुरवठा बंद राहणार। 12 तासांच्या शटडाऊनमुळे आज रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं जनतेला आवाहन। कोल्हापुरात आजपासून पाणी टंचाईचं संकट। कोल्हापूर शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे राहणार बंद। पुईखडी सबस्टेशनच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। पुणे नगर दरम्यान नव्या रेल्वे मार्गिकेचा फायनल लोकेशन सर्व्हे होणार। सर्व्हेनंतर डीपीआर आणि इतर कामं केली जाणार। कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे सुटणार। 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ट्रेन सोडण्यात येणार। नाशिक विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या सर्व फ्लाईट्स वेळेवर सुरू। धोक्यांमुळे फक्त दिल्ली सेवेस विलंब। पुणे विमानतळावर धोक्याचा विमान प्रवाशांना फटका। धोक्यामुळे 5 विमानं उशिरानं सोडल्यानं प्रवाशांना फटका। पुणे विमानतळावर प्रवासी ताटकळत होते। अमरावती शहरातील 40 हॉस्पिटलसह 30 मोठी प्रतिष्ठानं फायर सेफ्टी विना। फायर सेफ्टीसाठी 7 दिवसांची मुदत। फायर सेफ्टी न केल्यास परवाना नूतनीकरण होणार नाही। म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 555 घरांच्या सोडतीची आठवडाभरात जाहिरात येणार। 20% योजनेतील घर असणार। नागपुरात गारठा कायम। दिवसा ऊन तर रात्री हुडहुडी भरणारी थंडी। पारा पुन्हा 8.8 अंशांवर। 8 दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। 2 दिवसांपासून पुणे शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट। तापमानाचा पारा 10 अंशांखाली। पालघर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के। डहाणू, दापचरी, कुर्जे, वंकास, वरखंडा इत्यादी भागात भूकंपाचे धक्के। पुण्यात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। 52,000 बेशिस्तांकडून 3.25 कोटींची दंडवसुली। कचरामुक्त पिंपरी चिंचवडसाठी पुढाकार। आरोग्य विभागाकडून 8 क्षेत्रीय कार्यालयातील 80 ठिकाणांची पाहणी। उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई होणार। राज्यातील खासगी रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी। रुग्णालयाकडून नियमांचं पालन होतं की नाही याची आरोग्य विभागाकडून तपासणी।